मावसाच्या लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर. पोटा पाण्याच्या उद्योगासाठी आणि रोजगारासाठी मावळ तालुक्यातले कित्येक जणांनी मुंबईची वाट धरली, तर कित्येक जण गावातच स्थावर झाले. असंच अंदर मावळातली पारेटेवाडी, ज्या गावातनं कित्येक जण मुंबईला गेलेत, कित्येक जण गावातच शेतीचा व्यवसाय करतात. गाव छोटा असलं तरी या गावात वारकरी संप्रदायाचा वासा आणि वारसा गावकऱ्यांनी जपलाय. सगळ्या गावकऱ्यांची श्रद्धा दत्त महाराजांवरती आहे आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या निमित्तानं गेल्या 42 वर्षापासून वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांचा रेलचल आपल्याला पारेटेवाडीत पाहायला मिळते. अगदी छोट्याशा चावडीमध्ये सुरू झालेला दत्त जयंतीचा उत्सव आज थाटामाटात संपन्न होतोय. सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या रौप्य महोत्सव सोहळ्यामध्ये अनेक कीर्तनकार, प्रवचनकार येऊन सातत्यानं आपली सेवा बजावतात. खरं तर गावातील प्रत्येक माणूस या सगळ्या सोहळ्यामध्ये तितकाच सहभागी असतो जितका सहभाग आपल्याला पंढरीच्या वारीला, कार्तिकीच्या वारीला पाहायला मिळतोय. गावात अखंड सप्त्याच्या निमित्तानं मंदिराची सजावट केली जाते, फुलांची आकर्षक सजावट केली जाते, विद्युत रोषणाई केली जाते. इतकंच काय, रांगोळ्यांच्या पायघड्या देखील या गावामध्ये घातल्या जात आहेत आणि अखंड हरिनाम सप्ताह थाटामाटात साजरा केला जातोय. खांद्यावरती भगवी पताका घेतलेले, टाळ विना मृदुंगाचा गजर असताना आणि मुखाने रामकृष्ण हरीचा गजर असलेला वारकरी संप्रदायाचा हा वैभव, हा सोहळा आपल्याला पारेटेवाडीत दत्त जयंतीच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. पारेटेवाडीच्या सप्ताहाची सुरुवात झाली. आज साधारणपणे 42 वर्षापासून ही परंपरा पारेटेवाडी गावामध्ये अवलंबली जाते. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावातील सामाजिक आणि धार्मिक एकात्मतेचं प्रदर्शन केलं जातं आणि गावातलं एकोपा काय आहे हे दाखवण्यासाठी आणि गावातली धार्मिक स्थिती याच्यातून आपल्याला दिसते. आज अखंड हरिनाम सप्ताह हा मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 7 दिवस कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. संध्याकाळी 7 ते 9 यावेळेस कीर्तन असेल, 5 ते 6 वेळेस प्रवचनाचं आयोजन असेल, इतर विविध कार्यक्रमाचं आयोजन करून या कार्यक्रमाची सांगता दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी कालामध्ये केली जाईल. दत्त जयंतीच्या माध्यमातून दत्त मंदिरात ह्या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. आज पारेटेवाडी गावातील मुंबईकर मंडळी असेल, सगळी ह्या उत्सवासाठी, ह्या कार्यक्रमासाठी सगळे गावात येऊन थांबतात. 7 दिवस ह्या कार्यक्रमाचं व्यवस्थित एक नियोजनपूर्वक काम केलं जाईल आणि याच्यात आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. ह्या छोट्याशा वाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यापूर्वी पंचाची चावडी होती. त्या चावडीमध्ये दत्तात्रयाजी महाराजांची मूर्ती आणली, ते बसवली. आम्ही 5 वर्ष तिथं सप्ताह केला बाहेर, आम्हाला मंदिर नव्हतं. त्यानंतर गावकरी मंडळांनी समजांनी विचार करून शनी हे मंदिराचं काम केलं आणि हा सप्ताह सुरू केला. छोटा असताना मोठा झाला. त्याला आता 42 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कीर्तनकार येतात, प्रवचनकार येतात, समाजाला प्रबोधन करतात आणि ह्या सप्ताह सुरू करताना की काही मंडळीला त्यातला अनुभव नव्हता. तो अनुभव आमच्याकडला मला एक समजा सद्गुरूच्या कृपेने मिळाला आणि तो अनुभव अनुषंगाने आमच्या या छोट्याशा वाडीमध्ये आपली ही बाळगोपाळ मंडळी होती, यांना जमा करून हरिपाठ सुरू केला. हरिपाठ सुरू केल्यानंतर मग हा सप्ताह आपला हा मोठा होत 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 आता 42 वर्षे पूर्ण झालेली आहेत. काय त्याच्यामध्ये टकले साहेबांचा मला काही थोडंफार मदत झालेली आहे, गावकरी मंडळांची मदत झालेली आहे. आमची मुंबईवाली मंडळी फार अगदी उत्साहाने येतात आणि 8 दिवस इथं राहून शनी हा सप्ताह पार पडतात. शेवटच्या दिवशी आनंद वाटतो समजायला की हा सप्ताह
ह्या छोट्याशा वाडीमध्ये एवढा मोठा कसा काय होतो याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. अखंड हरिनाम सप्ताह मौजे पार्टेवाडी समस्त ग्रामस्थ मंडळ पार्टेवाडी आणि मुंबईकर मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने हा अखंड हरिनाम सप्ताह 42व्या वर्षात पदार्पण करत असताना अतिशय भक्तिमय वातावरणात एवढ्या छोट्याशा वस्तीमध्ये एवढ्या छोट्याशा गावामध्ये हा नामयज्ञ सप्ताह पार पडत असताना अनेक नामवंत कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी येऊन ज्ञानाचं प्रबोधनाचं कार्य करतात. मुंबईकर मंडळी या दिवशी सप्त्याला येऊन सहकार्य करतात आणि गावकऱ्यांचं त्यांना मोलाचं सहकार्य लाभतं. आज या ठिकाणी अनेक छोटे मोठे गायक वादक आणि कीर्तनकार आमच्या गावातून तयार झालेत. या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह इथून पुढे असाच पार पडत राहो आणि भक्तिमय वातावरणाचे त्याला स्वरूप येवो हीच परमेश्वरची प्रार्थना. गेले 42 वर्ष अखंडत्वाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी सुरू होत असताना आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसासाठी समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच मुंबईवरून येणारी सर्व मंडळी आम्ही आज या ठिकाणी सर्व एकत्र जमलेलो आहोत. 42 वर्ष पूर्ण करण्यापूर्वी सांगायचं झालं तर 42 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये असणारी परिस्थिती पाहता अतिशय हलाखीचं परिस्थिती होती. अक्षरशः सप्ताहाला वर्गणी देण्यासाठी सुद्धा कोणाकडे पैसे नसायचे, पण गुरुदेव दत्त माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी आज सर्वजण सुखी आहोत आणि वर्षभर जे काही आम्ही काबाड कष्ट करतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख नाही आहे. परंतु ह्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 8 दिवसामध्ये संप्रदायाच्या निमित्ताने जे आमच्या कुटुंबाला परिवाराला तसेच पंचक्रोशीतील सर्व संत मंडळींच्या बरोबर जो आम्हाला आनंद मिळतो तो सर्व आम्हाला वर्षभरासाठी काम करण्याची एक प्रेरणा देऊन जातो आणि हीच प्रेरणा सदैव आमच्या पाठीशी गुरुदेव दत्त माऊलीच्या कृपा आशीर्वादाने राहो अशी त्यांच्या चरणी मी विनंती करतो. नाम सप्ताह यज्ञ येवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गगनावरी मोगरा फुलला या संत उक्तीप्रमाणे कित्येक वर्षाची परंपरा संत वाङ्मयाचा कृपाशीर्वाद आणि त्या अनुषंगाने हा वडीलधारी माणसांनी परंपरेने चालू ठेवलेला नाम सप्ताह यज्ञ खऱ्या अर्थानं पुढे व्यवस्थितरित्या परंपरेप्रमाणे अनेक वर्षे चिरंतर राहील. नाव अलका टकले. मी या गावात येऊन मला जवळजवळ आता 35 वर्ष झालेली आहे आणि हा हरिनाम सप्ताह 42वे वर्ष चालू आहे आणि हा इतका आनंदाचा सोहळा असतो की सगळ्या माणसांना प्रेरणा मिळते. आणि मी साधारण एक गृहिणी होते आणि बाहेर जाऊन काम करणारी अशी मला कधीच सवड मिळत नव्हती, परंतु आवड असेल तर सवड मिळेल असं म्हणतात. परंतु माझी आई सांप्रदायिक वारकरी होती, ती पंढरीची वारी पायी करायची आणि इथं आई माझ्याकडं आल्यानंतर ह्या सप्त्यामध्ये दरवर्षी पारायण करायला बसायची आणि तिचाच वारसा घेऊन मी आज पुढे चाललेली आहे. आणि मला आज इतकी आवड निर्माण झालेली आहे की आध्यात्मिक म्हणजे काय हे मला अजिबात कळत नव्हतं, परंतु जेव्हापासून मी ज्ञानेश्वरी आई वारल्यानंतर मी बसायला लागले तेव्हापासून मला इतकी आवड निर्माण झाली की मी देवाचं नामस्मरण विसरू शकत नाही आणि हा उत्साह विसरू शकत नाही. आणि ज्ञानेश्वरी वाचताना सगळे विचार दुसरे बाहेर जातात आणि चांगले विचार आपल्या मनात येतात आणि हेच ईश्वरचरणी प्रार्थना दत्त जयंतीच्या निमित्त. नाव सोनबा नाना करंडे. मी देवाचा पुजारी दत्त महाराजाची आज 35 ते 36 वर्ष 42 वर्ष पूजा करतोय देवाची आणि त्या भगवंताने मला चांगला आशीर्वाद दिला आहे आणि माझ्या असताना ह्या ग्रामस्थ मंडळीची मला साथ मिळली. याच्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि 1 महिनाभर आमचा सतत काकडा असतो. काकडीच्या दिवशी सुरुवातीपासून तर शेवटापर्यंत 1 महिना 3-3:30 वाजता मला उठायला लागतं, घंटा वाजवायला लागतो, स्पीकर चालू करायला लागतो. मग आमची मंडळी नंतर टायमिंगवरती हजर राहतात. अशाप्रमाणे असा नित्यनेमाने आमचा चालू आहे. अनेक कार्यक्रम आमच्या पार्टेवाडीमध्ये. छोटंसं गाव आहे पण खर्च भरपूर आहे, कारण 1 महिना काकडा, परत दिंडी, परत हा सप्ताह, परत सप्ताह झाला का उरूस झाला का परत असणारी मुंबईवाले मंडळांची पूजा. हे एवढं कार्यक्रम आमच्या ह्या छोट्याशा गावामध्ये उत्कृष्टपणे पार पाडतात. अशी कलिंबाजी
जेवढं कार्य अवघड होऊन बसलंय मर्मार्थिक काय, पण ह्या वाडीचा एवढ्या मोलाची साथ मिळाली सगळ्यांना की जे अवघड कार्य आहे ते सोपं होऊन बसलं. हे नाम घेतल्याने आपले वाईट गुण अवगुण नाहीसे होतात आणि आपल्याला गुणात परिवर्तित होतो आपण. हा एवढा मोठा सप्ताचं कार्य आहे की जे एवढ्या छोट्याशा वाडीने साध्य केलं आहे आणि या छोट्याशा वाडीची फार मोलाची साथ आहे. इथे गावची लोक आहेत, काही मुंबईची लोक आहेत, आमचे डबेवाले मंडळी आहेत. यावेळी कार्यक्रमाचं नियोजन होतं त्यावेळी आवर्जून ही मंडळी सगळी इथे हजर असतात आणि हा एवढा मोठा नामयज्ञ फार मोठ्या सोहळ्याने साजरा करतात. का या मंडळींचा मानावे तेवढे आभार थोडे आहेत एवढं बोल.
मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.